भरतपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. दुचाकीवरून जाणाऱ्या वडील आणि त्यांच्या 2 मुलांवर विजेचा खांब कोसळल्याने वडिलांचा मृत्यू झाला, तर दोन्ही मुले गंभीर जखमी झाली आहेत. हा अपघात गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता नाथबाई हलीना रस्त्यावर घडला. भूपेंद्र वय 35 वर्षे आणि त्यांचा भाऊ प्रल्हाद वय 40 वर्षे, वडील भजनलाल वय 60 वर्षे यांच्यासोबत मानपूर येथील बहिणीच्या घरी जाऊन परतत होते. संध्याकाळी अचानक पाऊस आणि जोरदार वारा सुरू झाला, त्यामुळे तिघेही रस्त्याच्या कडेला थांबले. मात्र त्या वाऱ्यामुळे विजेचा खांब कोसळून तिघेही त्याखाली अडकले. स्थानिकांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला तिघांनाही नाडबाई जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी भजनलाल यांना मृत घोषित केले, तर भूपेंद्र आणि प्रल्हादवर उपचार सुरू आहेत. प्रल्हादची प्रकृती गंभीर असल्याने त्याला भरतपूरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.